चालता फिरता करा हा सर्वात सोपा टाईमपास व्यवसाय. आता व्यवसाय म्हटलं की आपल्या समोर येतं मोठं दुकान, खूप सारा पैसा आणि लागणारं प्रचंड मोठं भांडवल. पण व्हिडिओमध्ये आज असा एक व्यवसाय सांगतो की जो तुम्ही चालता फिरता अगदी सहजासहजी करू शकता, ज्यासाठी भांडवल अतिशय नगण्य आणि लागणारे साहित्य तर अतिशय कमी असणार आहे. कमी भांडवलात सुरू होणारा हा व्यवसाय इतका याला डिमांड आहे की हा कधीही बंद होऊ शकत नाही. हा व्यवसाय तुम्ही गावात राहत असू द्या किंवा शहरात राहत असू द्या, कुठेही करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचे विषय म्हणजे याच्यात विक्रीचीही चिंता नाही. गॅरंटेड याच्यामध्ये तुमच्या वस्तूंची विक्री ही होतच असते. तर आज आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलणार आहे तो म्हणजे गोरिला ग्लासचा व्यवसाय. होय, गोरिला ग्लास किंवा टेम्पर्ड ग्लास हे असे एक विशिष्ट काचेचं आवरण असतं जे प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्मार्टफोनच्या डिस्प्लेवरती लावत असतो. आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये कसा व्यवसाय होईल आणि कसं काय? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येकाच्या हातात आज मोबाईल आहे आणि प्रत्येकाच्या मोबाईलचा जो डिस्प्ले आहे तो टच स्क्रीन असल्यामुळे तो मोबाईल जर पडला काही कारणास्तव, जर त्याला काही इश्यू झाला तर त्याचा डिस्प्ले खराब होतो आणि तो फोन निकामी होतो, त्याला डिस्प्ले बदलायला भरपूर खर्च येतो. त्यामुळे प्रत्येकजण टेम्पर्ड ग्लास किंवा गोरिला ग्लास ही ग्लास त्याच्या मोबाईलच्या डिस्प्लेवर लावत असतो. भारतात जवळपास 40 कोटी स्मार्टफोन्स आहेत आणि ज्याची संख्या दुपटी तिपटीने वाढत आहे. म्हणजेच हा व्यवसाय इतका याच्यामध्ये वाढण्याचे चान्सेस आहे की त्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. मग आता सगळ्यात आधी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हाच व्यवसाय आपण का करायचा. त्यानंतर आपण पाहणार आहोत की या व्यवसायासाठी काय काय साहित्य लागेल. त्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याच्या खर्चाचं आणि नफ्याचं गणित, आणि शेवटी याची अशी काय वेगळी मार्केटिंग करायची की ज्यानंतर तुम्हाला विक्रीची सुद्धा चिंता राहणार नाही आणि नफा जबरदस्त रीतीने भेटेल. तर सर्वात आधी पाहूयात की आपण हाच व्यवसाय का करायचा. आता तुम्ही पाहता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. तो मोबाईलचा डिस्प्ले जपायचा म्हटलं तर त्याला सुरक्षित काहीतरी एक ग्लास लावणं आहे, तर ती म्हणजे गोरिला ग्लास आहे. त्यामुळे हा जो काही व्यवसाय आहे तो 12ही महिने चालणारा आहे, कधीही न थांबणारा व्यवसाय हा त्या ठिकाणी आहे. या जगात जोपर्यंत स्मार्टफोन आहेत तोपर्यंत या व्यवसायाला मरण नाही आहे. गावात किंवा शहरात कुठल्याही ठिकाणी तुम्ही हा व्यवसाय चालता फिरता करू शकता. याच्यासाठी ना दुकानाची गरज आहे, ना कुठल्या तामझामाची, ना मोठ्या भांडवलाची गरज आहे. मग आता त्याच मुद्द्याकडे आपण येत आहोत की याच्यासाठी नेमकं काय काय साहित्य लागेल. तर याच्यासाठी तुम्हाला जवळपास गोरिला ग्लास त्या ठिकाणी लागतील. तुम्हाला एक आकर्षक बॅनर त्या ठिकाणी लागेल आणि एक टेबल लागेल. आता तुम्ही म्हणाल टेबल बॅनर वगैरे मग तर खर्च वाढला. जर तुमच्याकडे मोटरसायकल असेल तर एक छोटीशी छत्री तुम्हाला घ्यायची आहे. त्या छत्रीच्या खाली तुम्ही उभे राहून हा व्यवसाय देखील करू शकता, किंवा तुम्ही जमिनीवरही या ज्या काय गोरिला ग्लास आहे त्या विशिष्ट एखाद्या प्लास्टिक पेपरवर आथरून देखील हा व्यवसाय करू शकता. आता पाहूयात की यासाठी खर्च किती लागेल आणि याच्यातनं नफा किती येऊ शकतो. तर सुरुवातीच्या केसमध्ये तुम्ही काय करायचं आहे की सुरुवातीला एक 4 ते 5,000 रुपयाच्या गोरिला ग्लास तुम्ही विकत घ्यायच्या आहे. त्या घेत असताना देखील जवळपास जे जे मॉडेल्स त्या ठिकाणी कुठले आहेत थोडासा त्याचा एक अंदाज घेऊन तुम्ही त्या गोरिला ग्लास त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. मग आता ह्या गोरिला ग्लास घेतल्यानंतर तुम्ही एक चांगल्या प्रकारचा एक जो काय बोर्ड आहे किंवा जे बॅनर आहे ते छापून त्या ठिकाणी घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे टेबल घेण्यासाठी पैसे असतील तर टेबल घ्यायचा आहे, किंवा तुम्ही जमिनीवर आथरून एक विशिष्ट प्रकारची छत्री मात्र तुम्हाला लागेल. एक मोटरसायकल जर असेल तर तुमचं काम एकदम सोपं होणार आहे. तर अतिशय थोड्या म्हणजे 5-6 हजार रुपयाच्या खर्चामध्ये वस्तूसहित, म्हणजे ज्या वस्तू विकायच्या आहेत त्याच्यासहित हे तुम्हाला याच्यासाठी साहित्य लागणार आहे. आणि दुसरी शेवटची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला शिकून घ्यावं लागेल की ही टेम्पर्ड ग्लास किंवा जी गोरिला ग्लास आहे तर ती मोबाईलला कशा पद्धतीनं लावायची आहे. लावत असताना कुठल्या प्रकारचा इयर राहिला नाही पाहिजे, लावत असतानाही तुटली नाही पाहिजे. तर या गोष्टींची विशेष काळजी घेऊन तुम्हाला हे त्या ठिकाणी हे करावं लागेल. आधी कदाचित तुमच्याकडून काही ग्लास तुटतील, काही नुकसान होईल, पण हळूहळू तुम्ही शिकत जाणार आहे. आता पाहूया त्याचं खर्च आणि नफ्याचं गणित. आता जवळपास अतिशय फायदेशीर हा व्यवसाय आहे, कारण की 50 ते 60% किंवा 70% मार्जिन याच्यामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही दिवसाला थोड्याफार जरी ग्लास त्या ठिकाणी जरी विकल्या, बसवण्यात आल्या तुमच्याकडनं, तरी देखील चांगल्या प्रमाणात तुम्ही याच्यामधनं नफा कमवू शकता. तुम्ही हा व्यवसाय पार्ट टाइम जरी केला तर दिवसाला 1000 ते 1500 रुपये कमवू शकता. आणि जर फुल टाइम जर हा व्यवसाय जर केला तर तुम्ही नक्कीच चांगल्याच प्रकारे याच्यामधनं कमाई करू शकता.
आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मार्केटिंग. आता मार्केटिंग नेमकं कशी करायची? आता तुम्ही रस्त्यावरनं जाताना आपण नेहमी पाहत असतो, की गोरिल्ला ग्लासचे छोटे-छोटे स्टॉल्स रस्त्याच्या कडेला लावलेले असतात. काही-काही स्टॉल तर शेजारी-शेजारीच असतात. मग असं काय वेगळं मार्केटिंग करायला पाहिजे, की जेणेकरून लोकं आपल्याकडे येतील? तर त्यासाठी आपण एक थोडंसं डोकं चालवायचं आहे. जर आपण गावाकडे राहत असाल, तर यात्रा असते किंवा जो काही बाजार भरलेला असतो, अशा ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणी आपले स्टॉल लावले पाहिजे. गावांमध्ये स्टँडवर असेल, बँकेशेजारी, शाळेशेजारी, कॉलेजशेजारी जिथे लोकांची गर्दी जास्त होती, अशा ठिकाणी आपण त्या ठिकाणी हे लावलं पाहिजे. तुमचा जो बोर्ड आहे, तुमचा बोर्ड आहे तो अगदी आकर्षक असला पाहिजे. काहीतरी ऑफर्स तुम्ही त्यामध्ये शोधून काढल्या पाहिजे, काहीतरी गॅप्स शोधून काढले पाहिजे, काहीतरी वेगळेपणा दाखवला पाहिजे आणि जो त्या बोर्डावर देखील आलेला पाहिजे. सुरुवातीला ही जी ग्लास 200-250 रुपयाला त्या ठिकाणी मार्केटमध्ये मिळायची, आज ती 20 ते 30 रुपयाला देखील मिळते. पण तुम्ही काहीतरी असं विशेषतः त्याची शोधायला पाहिजे, की जिच्यामुळे लोकं तुमच्याकडूनच ती बसून घेतील आणि ती विशेषतः तुमच्या बोर्डावर देखील आली पाहिजे, की जेणेकरून जाणाऱ्या येणाऱ्याला ते बघून तुमच्याकडे ते वळले देखील. आता याची खरेदी कुठून करायची? तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोबाईलच्या ॲक्सेसरी मिळण्याचे होलसेल्स दुकानं असतात. तर तुम्ही प्रत्येक शहरामध्ये म्हणा, तालुक्याच्या ठिकाणी म्हणा, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन याची चौकशी करायची आहे आणि चौकशी करून अशी दुकानं तुम्ही शोधायची आहेत आणि जर तुम्ही हे मोठ्या क्वांटिटीमध्ये जास्त प्रमाणात जर घेतलं, तर नक्कीच तुम्हाला कमी किमतीमध्ये हे भेटू शकतं आणि नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये फायदा मिळवू शकता. याबरोबर तुम्ही काही याच्यामध्ये अशा काही ऑफर्ससुद्धा ठेवू शकता, की जर त्याबरोबर तुम्ही दुसऱ्याही गोष्टी ठेवू शकता, म्हणजे हेडफोन असतील, चार्जर पिन्स असतील किंवा इतरही मोबाईलच्या छोट्या-मोठ्या ॲक्सेसरी ठेवू शकता किंवा ब्लूटूथचे जे बड्स असतात, म्हणजे पुढे जे कानात आपण घालतो तर त्याचे बड्स असतील. तर अशा गोष्टी की ज्या मोबाईलला लागतात, ज्या फार किमतीच्या नाही आहेत, फार हलक्या आहेत, अशा पद्धतीच्या वस्तूही तुम्ही तुमच्या पाशी ठेवू शकता. त्याचं डिस्प्ले तुम्ही बनवू शकता, त्यात समोर दिसेल अशा पद्धतीने ठेवू शकता. कोणताही माणूस टेम्पर्ड ग्लास लावायला आल्यानंतर तो त्याही गोष्टी बघू शकतो आणि त्याही खरेदी करू शकतो. तर अशा पद्धतीनं कदाचित तुम्ही असंही करू शकता, की टेम्पर्ड ग्लासमध्ये ₹10 तुम्ही कमी ठेवायचे आहेत, पण बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्ही ते पैसे कव्हर करून घ्यायचे आहेत. तर असंही देखील करू शकता. म्हणजे अगदी वेगवेगळ्या पद्धती वापरून, ते स्ट्रॅटेजी वापरून, त्याच्यावर अगदी विचार करून तुम्ही चांगल्या पद्धतीने याच्यामधनं कमाई करू शकता. तर नक्कीच मित्रांनो, 12 महिने चालणारा अतिशय कमी नफा असलेला, कमी खर्चातला हा व्यवसाय आहे. थोडीशी कॉम्पिटिशन आता जरी वाढलेली आहे, पण थोडंसं डोकं जर तुम्ही चालवलं, तर नक्कीच तुम्ही बाकीच्यांपेक्षा तुमची विक्रीही जास्त होईल, बाकीच्यांपेक्षा तुम्ही नफाही जास्त कमवाल आणि नक्कीच तुम्ही फायद्यात देखील राहू शकता. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा.